समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला मुख्य दिशा दिसत आहेत। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 मुख्य दिशा आहेत आणि काही चित्रही दिसत आहेत। ती कोणत्या दिशेला आहेत हे आपल्याला त्या चित्रावरून कळत आहे। जसे पूर्वेला तलाव आहे, पश्चिमेला झाड आहे, दक्षिणेला घर आहे, तर उत्तरेला क्लॉक टॉवर दिसत आहे। परंतु लॅम्प, किल्ला, डोंगर, विहीर हे कोणत्या दिशेला आहेत बरं? तर लॅम्प हा पूर्व आणि दक्षिण या दिशांमध्ये आहे, म्हणजेच ती दिशा आहे आग्नेय। किल्ला हा पूर्व आणि उत्तर या दिशेमध्ये आहे, ती दिशा आहे ईशान्य। तर डोंगर हा उत्तर आणि पश्चिम या दिशेमध्ये आहे, ती दिशा आहे वायव्य। आणि विहीर ही पश्चिम आणि दक्षिण या दिशेमध्ये आहे, ती दिशा आहे नैऋत्य। म्हणजेच या 4 उपदिशा आहेत, आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य। तुम्ही सुद्धा कागदावर असे एक दिशाचक्र तयार करा। दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात, म्हणूनच नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवावा आणि मग त्याचे वाचन केले तर ते अचूक होते। आपले महाराष्ट्र राज्य हा नकाशा आहे, याच्यावर आपण हे दिशाचक्र ठेवणार आहोत आणि आपण पाहणार आहोत। जसे की बीड जिल्हा जर आपण पाहिला तर त्याच्या उत्तरेला जालना जिल्हा आहे, त्यानंतर दक्षिणेला उस्मानाबाद, नंतर ईशान्येला परभणी, आग्नेयेला लातूर आणि बीडच्या वायव्येला अहमदनगर जिल्हा। वायव्य आणि नैऋत्य दिशेला अहमदनगर हा जिल्हा आहे। तर तुम्ही सुद्धा असे दिशाचक्र बनवा आणि या नकाशावर ठेवून आपल्या मित्रांसोबत हा खेळ खेळा। एखादा जिल्हा निवडा आणि त्याच्या विविध दिशांना असणारे जिल्हे तुम्ही शोधा। जसे की सोलापूरचा तुम्ही पाहिला तो सोलापूरच्या उत्तरेला कोणता आहे, दक्षिणेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे, पूर्वेला कोणता आहे, याप्रमाणे नकाशामध्ये प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर असे धरले जाते। दिशा व उपदिशा या माणसाने ठरवल्या आहेत, त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली आहे। सूर्य उगवणे मावळणे हा त्याचा मुख्य आधार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।